पासून सीएनजी बनवणारा कोपरगाव येथील कोल्हे सहकारी साखर कारखाना देशातील पहिला सहकारी साखर कारखाना ठरणार आहे। देशाचे सहकार मंत्री अमित शहा यांच्या हस्ते या दिशादर्शक प्रकल्पाचं उद्घाटन होणार। साखर निर्मितीनंतर कारखान्यातून बाहेर पडणाऱ्या स्पेंट वॉशमुळे प्रदूषणाचाही मोठा प्रश्न होता। आता मात्र याच टिकाऊ स्पेंट वॉश पासून चक्क सीएनजी गॅस तयार होणार असून यामुळे साखर कारखाने आणि ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फायदा होणार आहे। या प्रकल्पाजवळून आढावा घेतलेला आहे। आमचे कारखान्याचे अध्यक्ष विवेक कोल्हे यांच्याशी बातचीत सुद्धा केली आहे। आमचे प्रतिनिधी हरीश दिमोटे यांनी पाहूया। अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये कोपरगाव येथील संजीवनी सहकारी साखर कारखाना देशातील पहिला बायोगॅस सीएनजी उत्पादक बनताना दिसतोय आणि ह्या प्रकल्पाचं काम आता पूर्णत्वाकडे आलंय। 5 तारखेला सहकार मंत्री अमित शहा यांच्या हस्ते या प्रकल्पाचं उद्घाटन होणार आहे। मी आता या प्रकल्पावरती आहे आणि आपण जर बघितलं तर साखर कारखानदाराला कुठेतरी कारखान्याला वेगळी दिशा देणारा हा प्रकल्प या ठिकाणी उभा राहतोय। कारखान्यातनं जे स्पेंट वॉश जे अगोदर टाकून दिलं जायचं किंवा याचं करायचं काय असा प्रश्न कारखान्यासमोर असायचा, त्या स्पेंट वॉशपासनं आता बायोगॅस जो गाड्यांमध्ये वापरता येणार आहे, सीएनजीच्या ठिकाणी हा गॅस आता या ठिकाणी वापरता येणार असल्यानं साखर कारखान्यांना देखील याचा मोठा फायदा होणार आहे आणि जे ऊस उत्पादक आहेत यांना देखील मोठा फायदा होणार आहे। कारखान्याचे अध्यक्ष विवेक कोल्हे आपल्यासोबत आहेत। खरं तर एक दिशादर्शक हा प्रोजेक्ट आहे, कसा उभारला गेला आहे आणि शेतकऱ्यांना काय फायदा याचा होणार आहे? पेंट वॉश जो पॉल्युशन बोर्डाच्या दृष्टिकोनातून विल्हेवाट लावणं फार गरजेचं होतं, जो एक डोकेदुखी म्हणून आपण बघायचो, पण त्या वेस्टमधून जे काही रिकवर करता येईल ते करण्याच्या दृष्टिकोनातून या ठिकाणी आम्ही पुढाकार घेतला, शासनाच्या धोरणांचा उपयोग केला आणि या ठिकाणी सीएनजी किंवा सीबीजी जे आपलं इंधन म्हणून आपल्या या सगळ्या गाड्यांमध्ये जातं त्याचं उत्पादन करायचं आम्ही ठरवलं आणि आज तो प्रकल्प पूर्णत्वास गेलेला आहे। मला आनंद आहे की 5 ऑक्टोबरला 3 वाजता देशाचे पहिले सहकार मंत्री पहिल्यांदाच या तालुक्यामध्ये आणि पंचकृषीतील लोकांना संबोधित करण्यासाठी शेतकरी संमेलन घेण्यासाठी येत आहात आणि निश्चितपणाने सहकार टिकवण्याच्या दृष्टिकोनातून गेल्या काही वर्षांमध्ये 200 सहकारी कारखाने आपल्या राज्यात चालू होते, आज 100च चालू आहे आणि सहकाराला एक मोठा नवीन उत्पादन वाढीच्या दृष्टिकोनातून हा एक मोठा प्रकल्प आहे आणि याला फक्त कारखानदारीच नव्हे तर शेतकऱ्यांनाही 2 पैसे मिळणार आहे। जो शेतकरी अन्नदाता म्हणून ओळखला जायचा तो अन्नदाताच नव्हे तर आता ह्या देशाचा ऊर्जादाता देखील म्हणून ओळखला जाईल। सीबीजी प्रकल्पाबरोबर इतरही प्रकल्प आपण या ठिकाणी चालू करत आहोत। नक्कीच। आणि हरीश दिमोटे, न्यूज 18 लोकमत, कोपरगाव, अहिल्यानगर।